चला तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज घेऊन आलेलो आहे मी पीपीटी क्रमांक 3 मधील प्रश्न। नक्कीच मागील व्हिडिओ सर्वांना आवडले असतील आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे जे की तुमच्या अभ्यासक्रमासाठी जे साहित्य MW च्या अभ्यासक्रमानुसार हा MCQ प्रश्नावली मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे, परंतु आपला प्रतिसाद माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे। जर आपण मला योग्य प्रतिसाद देत नसताल तर माझा व्हिडिओचा जो उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होणार नाही। जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या प्रश्नाचा योग्य उपयोग होत असेल तर मी पुढील व्हिडिओ बनवेल अथवा अन्यथा हा शेवटचा व्हिडिओ असेल। तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, जेणेकरून जे MW च्या अभ्यासक्रमावरील जे MCQ प्रश्नावली माझ्याकडे 500+ आहेत त्या 500+ MCQ ची जे व्हिडिओ मला तयार करायचे आहेत ते तयार करण्यासाठी मला तुमची आवश्यकता, तुमची कमेंट, तुमचे लाईक आणि तुमचे सबस्क्राइबर हे महत्त्वाचे आहे। चला तर सुरू करूया पीपीटी क्रमांक 3 मधला आजचा प्रश्न क्रमांक 1। बघा तुमच्या समोर पीपीटी क्रमांक 3 सोशल वर्कर MCQ प्रश्नावली तुमच्या समोर आहे। प्रश्न क्रमांक 1, भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशक PQLI मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे। बघा याच्यातील एक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे। ऑप्शन तुमच्या समोर आहे, त्याच्यातील योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1 चं D, साक्षरतेची स्थिती 1 वर्षाच्या वयात आयुर्मान बालमृत्यू दर हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, अकाली मृत्यूमुळे गमावलेली आयुष्याची वर्षे आणि अपंगत्वाच्या तीव्रतेनुसार समायोजित केलेल्या अपंगत्वासह जगलेल्या वर्षांना काय म्हणतात? बघा ऑप्शन तुमच्या समोर, 1 मानव विकास निर्देशन, 2 आरोग्य समायोजित आयुर्मान, 3 अपंगत्व समायोजित आयुष्य वर्ष, 4 सुलिवानचा निर्देशांक। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 अपंगत्व समायोजित आयुष्य वर्ष। प्रश्न क्रमांक 3, लोकसंख्येच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाणारे प्रमाण खालील प्रमाणे आहेत। बघा ऑप्शन, 1 लिकर स्केल, 2 बीजी प्रसाद स्केल, 3 सुधारित कुपुस्वामी स्केल, 4 सुधारित उदय परडे स्केल। याच्यातील योग्य उत्तर आहे लिकर्ट स्केल। प्रश्न क्रमांक 4, जोखमीच्या घटकांच्या संपर्कात नसलेल्या लोकसंख्येमध्ये अंमलबजावणीसाठी कोणत्या पातळीचा प्रतिबंध लागू आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर, 1 तृतीयक प्रतिबंध, 2 दुय्यम प्रतिबंध, 3 प्राथमिक प्रतिबंध, 4 आदिम प्रतिबंध। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आदिम प्रतिबंध। प्रश्न क्रमांक 5, हे प्राथमिक प्रतिबंध नाही, म्हणजे याच्यातील जे ऑप्शन आहे त्याच्यातील एक प्राथमिक प्रतिबंध नाहीये हे ओळखायचं आहे। 1 थुंकीच्या पॉझिटिव्ह क्षयरोग असलेल्या आईने स्तनपान दिलेल्या बाळाला आयसोनियाझिड म्हणजे टॅबलेट, 2 स्वतःचे स्तन तपासणी, 3 बाळाला व्हिटॅमिन A पूरक आहार, 4 पल्स पोलिओ लसीकरण। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 स्वतःचे स्तन तपासणी हे प्रतिबंध नाहीये। प्रश्न क्रमांक 6, हॉस्पिस ही संकल्पना खालील गोष्टींची संबंधित आहे। बघा त्याच्यातलं 1 नंबरचं, वृद्धत्व आणि गंभीर आजारी रुग्णांना मदत करणारा लोकांचा विशेष गट, 2 सोडून दिलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम चालवणारी संघटना, 3 कुटुंब आरोग्य सल्लागार सेवा, 4 गंभीर आजारी रुग्णांसाठी इच्छामरण। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 वृद्धत्व
आणि गंभीर आजारी रुग्णांना मदत करणारा लोकांचा विशेष गट. हेच योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. रोग आणि मृत्यूच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या ICD-10 संदर्भात हे चुकीचं विधान आहे. ऑप्शन बघा तुमच्या समोर आहे. 10व्या आवृत्तीत 21 प्रमुख प्रकरणे आहेत. 2. ICDची 10वी आवृत्ती 1995 मध्ये झाली. 3. दर 10 वर्षांनी ते सुधारित केले जाते. 4. आजारपण आणि मृत्यूदर यांच्यातील आंतरराष्ट्रीय तुलनेसाठी हे मानक आहे. बघा याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. ICDची 10वी आवृत्ती 1995 मध्ये झाली आहे. प्रश्न क्रमांक 8. जर एखादे औषध मृत्यूदर रोखते परंतु प्रभावीपणे बरे करत नसेल तर खालीलपैकी कोणते खरे उत्तर आहे? बघा 1. घटना कमी होतील. 2. घटना वाढतील. 3. प्रादुर्भाव कमी होईल. 3. प्रादुर्भाव वाढेल. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रादुर्भाव वाढेल. प्रश्न क्रमांक 9. रोगाच्या ऋतूतील फरकांचे मूल्यांकन खालील प्रकारे करता येते. ऑप्शन बघा. रोगाच्या व्याप्तीची तुलना करणे. रोगाच्या प्रादुर्भावाची तुलना करणे. 3. जगण्याचा दर मोजणे. 4. मृत्यूदर मोजणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. रोगाच्या प्रादुर्भावाची तुलना करणे. प्रश्न क्रमांक 10. खालील सर्व आजारावर WHO नुसार देखरेख आवश्यकता आहे. 1. आजार वगळता. याच्यातील एक आजार वगळायचा आहे. बघा ऑप्शन 1. कांजण्या. 2. पिवळा ताप. 3. मलेरिया. 4. रेबीज. याच्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कांजण्या. प्रश्न क्रमांक 11. साल्क लस ही एक काय आहे? बघा ऑप्शन 1. जिवंत लस. लाईव्ह अँटेन्युएटेड लस. 3. मारलेली लस म्हणजे मृत्यू असलेली लस. 4. विषारी पदार्थ. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. मारलेली लस म्हणजे मृत असलेली लस असेही म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 12. लस निर्मितीसाठी रुबेला विषाणूचा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे काय? बघा ऑप्शन 1. HPV 77. 2. जपानी ते 376. 3. RA 27-3. 4. सेंडेहिल विषाणू. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. RA 27-3. प्रश्न क्रमांक 13. इन्फ्लुएन्झाच्या जलद प्रसाराची खालील सर्व कारणे आहेत. एक कारण वगळता. बघा ऑप्शन 1. लहान उष्मा कालावधी. 2. मोठ्या संख्येने सबक्लिनिकल प्रकरणे. 3. क्रॉस इम्युनिटीची उपस्थिती. 4. प्रतिकारशक्तीची कमी कालावधी. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. क्रॉस इम्युनिटीची उपस्थिती. प्रश्न क्रमांक 14. केस कंट्रोल स्टडीसाठी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य खरी आहेत? बघा याच्यातले एक निवडायचं आहे. ऑप्शन 1. अभ्यास सुरू होण्यापूर्वी एक्सपोजर आणि परिणाम दोन्ही घडेल. 2. ते कार्यकारक गृहीतके तपासू शकत नाहीत. 3. सापेक्ष जोखीम मोजता येते. 4. दीर्घकाळ पाठपुरावा आवश्यक आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. अभ्यास सुरू होण्यापूर्वी एक्सपोजर आणि परिणाम दोन्ही घडले आहेत. प्रश्न क्रमांक 15. प्लीहाचा दर जास्त असल्याने तो भाग हायपर एंडेमिक होण्यास मदत होतो. बघा याची टक्केवारी दिलेली आहे. ऑप्शन 1. 10. 2. 30. 3. 50. 4. 70. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 50%. प्रश्न क्रमांक 16. द इंटेलेक्चुअल क्रायसिस इन अमेरिकन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे पुस्तक खालील गोष्टीशी संबंधित आहे. बघा ऑप्शन. नवीन सार्वजनिक प्रशासन. 2. पर्यावरणीय दृष्टिकोन. 3.
विकासात्मक दृष्टिकोन, 4 सार्वजनिक निवडीचा दृष्टिकोन। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 सार्वजनिक निवडीचा दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते टेलरच्या व्यवस्थापन पद्धती नाही? बघा ऑप्शन 1 राउंटिंग सिस्टीम वापरणे, 2 स्मृतिचिन्ह वापरली प्रणाली, 3 आधुनिक खर्च प्रणाली वापरणे, 4 गॅक ब्लॅक वापरणे। 17चं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 गॅंग ब्लॅक वापरणे। प्रश्न क्रमांक 18 भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 बद्दल कोणते विधान खरे नाही? बघा ऑप्शन भारत आणि पाकिस्तान असे 2 अधिराज्य निर्माण झाले, 2 भारतीय राज्यावरील महाराजांचे वर्चस्व संपुष्टात येईल, 3 अंतरिम कालावधीसाठी संविधान सभा विधानसभेचे काम करेल, 4 गव्हर्नर जनरलला महाराजांच्या नावाने कोणत्याही विधेयकाला मान्यता देण्याचा मर्यादित अधिकार असेल। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 गव्हर्नर जनरलला महाराजांच्या नावाने कोणत्याही विधेयकाला मान्यता देण्याची मर्यादित अधिकार असेल। प्रश्न क्रमांक 19 विकेंद्रीकरणावरील रॉयल कमिशनचे नेतृत्व कोणाकडे होते? बघा लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड हॉबहाउस, 3 लॉर्ड रिपन, 4 लॉर्ड मेयो। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड हॉबहाउस। प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणी प्राधिकरणाचे वर्णन सर्वोच्च समन्वय शक्ती म्हणून केलेले आहे? बघा कार्ल मार्क्स, FW रिग्स, 3 मॅक्स वेबर, 4 मुनी आणि रेली। याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मुनी अँड रेली। प्रश्न क्रमांक 21 डाउन्सने नोकरशहाच्या वर्गीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा ऑप्शन गिर्यारोहक, मतदार, वकील, राजकारणी। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 22 विकासात्मक नोकरशाही हा शब्दप्रयोग कोणाकडून तयार करण्यात आलेला आहे? बघा ऑप्शन ला पालांबोरा, 2 फ्रेड W रिग्स, 3 विल्यम सिफिन, 4 एडवर्ड वेडनर। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 ला पालांबोरा। याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता शब्द भारताच्या उपराष्ट्रपतींना लागू होत नाही? बघा ऑप्शन त्याला महाभियोगाद्वारे काढून टाकता येईल, 2 राष्ट्रपतींना लेखी राजीनामा देऊ शकतो, 3 राज्यसभेच्या ठरावाद्वारे आणि लोकसभेने मान्य करून त्याला पदावरून काढून टाकता येईल, 4 तो कितीही वेळा पुन्हा निवडून लढू शकतो। 23चं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे त्याला महाभियोगाद्वारे काढून टाकता येईल, हे याचं लागू होत नाही। प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते संविधानिक संस्था नाही? बघा संघ लोकसेवा आयोग, 2 वित्त आयोग, 3 विद्यापीठ अनुदान आयोग, 4 निवडणूक आयोग। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 विद्यापीठ अनुदान आयोग। प्रश्न क्रमांक 25 पूर्वीच्या अल्पसंख्याक आयोगाला खालील वर्षी वैज्ञानिक दर्जा देण्यात आला आहे? बघा ऑप्शन 1994, 1978, 1993, 1990। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 1994। प्रश्न क्रमांक 26 लोकांच्या संमतीने कोणते स्वतंत्र राज्य भारतीय संघ राज्यात विलीन झालेले आहे? बघा ऑप्शन 1 जम्मू आणि काश्मीर, 2 सिक्कीम, 3 गोवा, 4 हैदराबाद। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम। प्रश्न क्रमांक 27 स्थानिक स्वराज्य
संस्थाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना प्रवेशाला कोणी विरोध केलेला होता? बघा ऑप्शन जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, 3 सरदार वल्लभभाई पटेल, 4 अब्दुल कलाम आझाद. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती संस्था सामाजिक लेखापरीक्षणासाठी जबाबदार आहे? प्रश्न क्रमांक 28चं ऑप्शन बघा, ग्रामसभा, 2 ग्रामपंचायत, 3 मध्यवर्ती पंचायत, 4 जिल्हा पंचायत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसभा. प्रश्न क्रमांक 29, मॅक्स वेबरच्या मते स्थिती गटाचे वैशिष्ट्य म्हणजे काय? ऑप्शन बघा, व्यवसाय, 2 शैक्षणिक पार्श्वभूमी, 3 जीवनशैली, 4 कौटुंबिक पार्श्वभूमी. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 जीवनशैली. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणाला सामाजिक बदलाचे तांत्रिक निर्धारक मानले जाते? बघा ऑप्शन ई डर्कहेम, 2 जी सिमेल, 3 टी हेब्लेन, 4 टी मालस्तो. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31, समाज एकापेक्षा जास्त वेळा किंवा वारंवार ज्या टप्प्यामधून जातो त्या स्पष्टामध्ये दिसून येते की असे प्रतिपादन करणारा सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे काय? बघा ऑप्शन पुनरावृत्ती होणारा उत्क्रांती सिद्धांत, 2 एकरेषीय उत्क्रांती सिद्धांत, 3 चक्रीय उत्क्रांती सिद्धांत, 4 रिफ्लेक्सिव्ह उत्क्रांती सिद्धांत. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 चक्रीय उत्क्रांती सिद्धांत. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोण समाजाचे वर्णन सुई जेनेरिस असे करतो? प्रश्न ऑप्शन बघा, रॅडक्लिफ ब्राउन, 2 मालिनोस्की, 3 ई डर्कहेम, 4 आर बेनेडिक्ट. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ई डर्कहेम. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोण सामाजिक घटना समजून घेण्यासाठी कार्यात्मक दृष्टिकोन स्वीकारत नाही? बघा ऑप्शन जे अलेक्झांडर, 2 के डेव्हिस, 3 आर के मर्टन, 4 जे हंबरमास. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 जे हंबरमास. प्रश्न क्रमांक 34, सामाजिक संघर्षाचे मुख्य कारण अधिकार संबंध आहे असा दृष्टिकोन कोणाचा होता? बघा ऑप्शन एम वेबर, के मार्क्स, आर कॉलिन्स, 4 आर डॅरेनडॉर्फ. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आर डॅरेनडॉर्फ. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणाला प्रमुख दर्जा आणि नियंत्रण दर्जा यानुसार दर्जा वर्गीकृत केलेला आहे? बघा ऑप्शन 1 टी पार्सन्स, 2 आर के मर्टन, 3 एमिट मूर, 4 एच एम जॉन्सन. ह्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आर के मर्टन. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहिले आहे की पीपीटी क्रमांक 3 मधील 1 ते 30 पर्यंतचे जे MCQ प्रश्न आहेत आणि त्यांचे उत्तर आहेत आपण या संदर्भात माहिती घेतलेली आहे. तसेच आपल्याला अधिकची माहिती आणि अधिकचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या या व्हिडिओला व इतर व्हिडिओंना लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.